सलामीची जोडी आता मैदानामध्ये गेली आहे. आई गावदेवी खरसुंडी संघाचे हे दोन धुरंधर मैदानामध्ये पाहायला मिळतात. या आधीच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मयुरेश भोड आणि त्याच्या बरोबरीनं एक अतिशय घनाघाटी फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे मनीष मात्र आपल्याला आता खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. दोन्ही दिग्गज असे फलंदाज आणि त्यांना रोखण्यासाठी आता चिंचोली गोहे संघाचं ब्रह्मास्त्र पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज कदाचित आकाश पाटीलची निवड केली गेलेली आहे. इथे मात्र संकल्पना सजवताना संघर्षाच्या या वातावरणामध्ये टीम मीटिंग घेतली जाते चिंचोली गोहे या संघाकडनं. आज सगळ्या संघाचा आपण नक्कीच आभार व्यक्त करूया. वेळेवरती आले, त्यानंतर ड्रेस कोड देखील त्यांचा पाहायला मिळाला. उद्याच्या रात्रीमध्ये देखील जे 8 संघ खेळणार आहेत त्यांना देखील विनंती असेल का एकाच गणवेशात तुम्ही या, कारण ही अतिशय सुंदर स्पर्धा आहे. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आयोजकांनी असा निर्णय घेतलाय येणाऱ्या पुढच्या सीझन 3 मध्ये कदाचित आयोजकांकडून या सगळ्या खेळाडूंना टी शर्ट देण्यात येतील. कुणाल पिंगळे यांनी दिलेली मला माहिती होती. नेक्स्ट सीझन 3 मध्ये सगळ्या टीम ज्या खेळतील त्यांना 12 टी शर्ट्स मात्र आयोजकांकडून देण्यात येणार आहेत. सीझन 3 ची आता प्रत्येकाला अपेक्षा असेल. कुणाल पिंगळे यांना तर खास असेल. गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज तयार. 10-12 पावलांचा रन घेऊन स्ट्राइक एंड वरती मनीष पारसकर. उसडी घेणारा हा चेंडू पंच मात्र वळतायत. यावेळेस त्यांना रात्रीच्या या गुलाबी थंडीमध्ये करावी लागते ती कसरत. वाईडचा इशारा. गेम ऑन झाल्यानंतर यावेळेस आपण बघतोय वाईडचा इशारा इथे येतोय. 1 या धावसंख्येनं स्कोअर कार्ड वरती धावांचा श्री गणेशा. इथे ठोक बोलल्यानंतर ठोकलाय. बिग हिट. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर पॉवरफुल दमदार बिग हिट मारलाय मनीषनं. ब्रँडेड षटकार. ती कोणाची. इथे मनोहरजी पाटील गेले 2 रात्र मात्र या मैदानाचा अनुभव घेताना पुन्हा एकदा ठोकला. इथे मनोहर पाटील साहेबांचे शब्द मनीषच्या कानावर पडतायत आणि सातत्याने तो ठोकतोय. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा ठोकला गेलाय. A1 क्वालिटीचा दोस्ती चषकाचा हा दमदार षटकार. इस बार ठोका है बैटर रे, अब ठोकेगा डीजे. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती. क्या मेरा क्या तेरा. मनीषनं पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यावेळेस चेंडू पकडला जातोय आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं होईल निर्धाव चेंडूची सांगता. आकाश पाटील एक ऑलराऊंडर खेळाडू आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे मनीष सारख्या एका मोठ्या अडथळा या मैदानाच्या बाहेर नेण्याची. पण इथे मात्र मनीष आकाश वरती भारी पाहायला मिळतोय. मनीषनं पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षकानं केली चूक. या चुकीला माफी नाही. पहाटेच्या वेळी मिळतील धावा 4. इट्स चौकार चौकार चौकार. टोटल 17.
प्रसाद देशमुख यांचं नक्कीच मी कौतुक करेल. युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे आपण बघतोय. उद्योग जगतामध्ये उंच भरारी घेण्याचं काम त्यांनी मात्र केलंय. शोरूम आहे त्यांचं, तिथे देखील ते व्यस्त असतात आणि त्यातून मात्र त्यांनी आनंद घेण्यासाठी क्रिकेटच्या या खेळाची सातत्यानं आयोजकाच्या भूमिकेमध्ये निवड केली आहे. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतोय निखिलजी देशमुख असतील, सूरज ठोंबरे असतील, कुणाल पिंगळे असतील, जयेश पाटील मात्र आज थोडेसे नाखुश आहेत. वैभव पाटील यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी बिग स्माइल आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. चांगला चेंडू, लेग कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण A1 क्वालिटीचा पाहायला मिळाला. इथे नक्कीच 3 धावा वाचवल्या गेल्या आणि पहिलं षटक समाप्त झालंय. पंचांचा इशारा मात्र इथे आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आई गावदेवी खरसुंडी संघाच्या धावा लागल्यात त्या स्कोर कार्डवरती 19 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्याच्या 19 तारखेला असा जल्लोष जसा क्रिकेटच्या माध्यमातून आपण बघतोय तसा जल्लोष अवघ्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. भगव्या वातावरणामध्ये आदरणीय महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मात्र सुंदरतेनं सादर करताना आपल्याला सगळे शिवभक्त पाहायला मिळतील. नेक्स्ट बॉलर रोहन ठोंबरे. छोटा पॅक बडा धमाका. रोहन ठोंबरे रोहनचा चेंडू स्लॉट मध्ये घेण्याचा प्रयत्न, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं गेलं. मयुरेश भौडनं मारलाय. लांबच लांबचा हा दीर्घ प्रवास करणारा बिग हिट षटकार. टीम वीरेश्वर वर्षी कोपली संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती असेल आपण स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन उमेश कोळंबे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. इथे या चेंडून बॅटचा संपर्क साधलाय आणि 6 धावा मात्र मिळवल्या. टोटल धावा लागला त्या स्कोर कार्ड वरती 25. स्लॉट मध्ये घेतल्यानंतर मयुरेशनं मात्र पार्किंग प्लॉट मध्ये त्याला पाठवलं. मयुरेश नावाचा ठसा मात्र मैदानामध्ये या षटकारानं दाखवला, पण इथे नोंद आता गोलंदाज घेणार का? या गोलंदाजामध्ये क्षमता आहे, बरीचशे मैदान यानं गाजवली आहेत. इथे चांगला चेंडू, पण ऑप्शनची लाईन मात्र यानं सोडली आहे. पण मात्र अविनाशजी पालांडे सर सांगतायत का हा चेंडू सुवैर आहे. अविनाश पालांडे आहे या सरांचं मी नक्कीच कौतुक करेल. अचूक निर्णय ज्यांचे आपल्याला पाहायला मिळालेत. क्रिकेटचा जो काय अनुभव आहे तो मात्र त्यांनी पडायला लावले. इथे मात्र हिट विकेटचा शिकार झालाय. मयुरेश बोर्ड अति घाई संकटात नाही. आपल्या पदलालितेचा वापर नियंत्रित मात्र त्यांना करता आला नाही. बॉडीचा बॅलन्स यावेळेस थोडासा डाऊन पाहायला मिळाला. बॅट मात्र यस्टनना आदळली गेली आणि त्यानंतर हिट विकेटचा शिकार मयुरेश बोर्ड यावेळेस तंबूच्या आसऱ्याला परतताना. संधी देऊया डीजे ऑपरेटर श्री इव्हेंटला. बॅटर जगदीश चाळके. जगदीशनं आलेल्या पुन्हा एकदा चेंडूला खेळलं. यावेळेस चेंडू सफर करतोय सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स. मिळतील धावा 4. इट्स चौकार. 30 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. जोरदार हाणामारी केली जातीये. मयुरेश बाद झाला असला तरी जगदीश मैदानामध्ये आलाय आणि जगदीशनं आल्या उत्तर दिलं 4 धावांचं. चौकार आपण पाहिला आणि या चौकारानं 30 धावा पूर्ण केल्याच स्कोर कार्ड वरती. 3 षटकांच्या सामन्यामध्ये जोरदार हाणामारी केली जातीये. इथे कमबॅक करावा लागेल रोहनला त्याचा आधीचा इतिहास आठवावा लागणार. अकोट टप्प्याचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा वॅकेंट एरियामध्ये टावल करतोय आणि हा चेंडू नो मॅन्स लँडच्या दिशेने गेलाय सीमारेषा पार. मिळतील पुन्हा एकदा 4 धावा चौकार. ठोक डीजे मेरे यार.
पाहिली. आता दोस्ती चषकामध्ये हे दमदार खेळ दाखवणारे खेळाडू आपण पाहतोय. इथे स्लॉट मध्ये घेतला, उंच पाहायला मिळाला, झेल पकडण्याची संधी, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण त्याच्या गाडीला ब्रेक नव्हता. इथे ब्रेक फेल झाला आणि ब्रेक फेल झाल्यानंतर काय घडलं तर चेंडू गेला वन बाउन्स सीमारेषा पार. 440 चा करंट देणारा हा चौकार. लागोपाठचा तिसरा. जरा जोरदार टाळ्या जगदीश साठी, ज्या जगदीशला लागोपाठचे 3 चौकार मारलेत. या टाळ्या का वाजवायला सांगितल्या माझे गुणलेखक मला विचारतात, कारण आता थंडी वाढली आहे. टाळ्या वाजवल्यात की रक्तप्रवाह वाढेल आणि तुम्हाला ऊर्जा मिळेल. इथे चौथा येतोय का आणि हा आलाय हँडसम ब्युटिफुल. पुन्हा एकदा चेंडू गेला गोल. चौथा चौकार 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 चौकार. टोटल रिप्लेच्या माध्यमातून इन ऍक्शन आपण बघतोय. खेळाडूंना चांगला प्रयत्न केला आणि प्रेक्षकांना देखील चांगला प्रयत्न केला. टोटल धावा लागला स्कोअर कार्ड वरती 42. 42. नेक्स्ट बॉलर संदेश पाटील. डाव्या हाताचा एक ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजी मार्ग वरती आलाय. नाना पॉइंटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. थोडा जरा पंचांना विनंती असेल, घाई करा. 3 षटकांचा सामना 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट झाली पाहिजेत. इथे बराच वेळ खर्च केला जातोय, वेळेला महत्व आहे. ही जी लाईट आहे ना, लाईट ती जनरेटरच्या साह्याने चालू आहे आणि इथे प्रत्येक मिनिटाला मात्र डिझेलनं मोजलं जातं. आणि या डिझेलचे मूळ रूप आपण पाहिलं तर थोडस अवघड परिस्थितीनं जावं लागतं त्या आयोजकांना, पण आयोजक सक्षम आहेत. चांगलं आयोजन त्यांनी केलंय. पण रनआउटची संधी आहे, अति घाई सकडत नाही. संदेश पाटीलनं जर का चेंडू पकडून लावला असता तर कदाचित जगदीशला परतावं लागला असतं. पण जगदीश रनिंग खूप स्ट्रॉंग पाहायला मिळालं. जगदीशनं धावा घेतल्या तर 2 टोटल लागला स्कोर कार्ड वरती 44. मनीष स्ट्राइक एंड वरती आहे. अकोट टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल पाहायला मिळतो मिड विकेटच्या बाहेर. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न मनीष ब्रँडेड येतोय. लांबच लांबचा प्रवास करणारा बिग षटकार. टोटल 50 धावा लागला स्कोर कार्ड वरती. आजच्या रात्रीतील 3 षटकांमध्ये विक्रम केला मी तर म्हणेल. आई गावदेवी खरसुंडी संघाच्या खेळाडूंनी अजून या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 षटकांच्या सामन्यामध्ये हा विक्रम पाहायला मिळतोय. अजूनही 4 चेंडू बाकी आहे. अजूनही येणाऱ्या 4 चेंडू मध्ये जर या धावांची गाडी वाढत राहिली, चेंडू त्या नवीन मैदानामध्ये बघा चेंडू एवढा लांब गेला त्याला शोधायला मात्र माणसं लागली. पण मी क्रिकेट रसिकांचं नक्कीच कौतुक करेल, आयोजकांना पूर्णपणे ते साथ देत आहेत. नवीन चेंडू जो मैदानामध्ये गेला ना तर तो मैदानाच्या बाहेर द्या. मॅच बॉल मैदानामध्ये आलाय. इथे पुन्हा एकदा स्लॉट मध्ये गेलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल मारलाय मनीष बारसकरनं. बिग हिट बिग बिग षटकार. लागोपाठचा हा दुसरा आहे. इथे जगदीशनं 3 चौकार मारलेत. आता मनीष थांबायला तयार नाही. तो म्हणतो मी 3 षटकार मारणार आणि तिसरा षटकार आता येईल का. संदेश पाटील कसलेला गोलंदाज आहे, त्याला अचूक टप्प्यावरती चेंडू फेकावा लागेल. झेल पकडण्याची संधी होती पण इथे मात्र एका मोठ्या फलंदाजाला दिलंय तुम्ही जीवदान.
पण जमेची बाजू असेल. नॉन स्ट्राईक एंड वरती मनीषा आणि स्ट्राईक एंड वरती आता जगदीशला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 1 या धावसंख्येने वाढ, टोटल 57 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. शेवटचं षटक आहे, काही चेंडू उरलेत. फिरून मारण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र रनआउटच्या माध्यमातून परतीचा प्रवास करावा लागणार. हा चेंडू मात्र निर्धाव पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू कदाचित मैदानामध्ये फेकला जाईल. 57 प्लस 1 तर झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे दुसरी धाव घेताना पुन्हा एकदा गडी बाद होईल तो टीम आई गावदेवी खरसुंडी संघाचा. पण आता पाठला करावा लागेल. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये टीम जय हनुमान गोहे चिंचोली संघाला 59 पूर्ण करावे लागतील. 58 लागलाच स्कोर कार्ड वरती. येणाऱ्या 3 षटकामध्ये आता काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी दोन्ही संघांना विनंती करूया थोडा स्पीडअप दाखवा, कारण की आता आयोजकांकडे देखील काही क्षण उरलेत. त्यामुळे घेऊया एक सुमधुर संगीताचा आनंद. डीजे श्री इव्हेंट सर पे सरताज रहेगा, दिल हमारा हमेशा तुम पे फिदा भी रहेगा. प्रवीण सर दुगाडे मात्र या मॅचचा मनमुराद आनंद घेताना. माझी हिंदी थोडीशी कच्ची आहे, पण त्यांच्या सानिध्यात राहून मी मराठी देखील चांगली बोलू शकतो, तो हिंदीचा प्रयत्न नक्कीच करतोय. पण इथे आता येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 59 धावांची गरज आहे. सलामीची जोडी चिंचोली गोहे संघाची मैदानामध्ये पाहायला मिळतीये. संदेश पाटील आणि त्याच्या बरोबरीने आकाश पाटील. पाटलांचा बोलबाला या मॅच मध्ये राहणार का? या मैदानावरती या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. अशक्य शक्य क्रिकेटमध्ये बराच वेळा होताना आपण पाहिलंय. पण या मॅच मध्ये आता मयुरेश भोड एक अष्टपैलू दर्जाचा खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आला. P1 चं षटक असेल आणि या षटकामध्ये एक काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये आणि एक एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चला पंच, आपण मॅचला सुरुवात करा. आउट झाला 3 बॉल 7 करून. माझे साथी गुणलेखक हरेश पिंगळे, मॅन फ्रॉम घोडवली, ज्यांनी स्वतःला घडवलंय. गोलंदाज मयुरेश तयार. स्ट्राइक एंड वरती आकाश पाटील. 18 चेंडू 59 धावांची गरज. पहिला चेंडू आसमानी सफर, चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 4. जब मिलेंगे रन 4 तो जरूर होगा बेड़ा पार. तू ठोक डीजे मेरे यार.
का चेंडू जरासा इकडनं तिकडे गेला तरी चेंडूला 10 वेळा पाहिलं जातं. हा क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. या पर्व दुसऱ्यामध्ये तुम्ही अतिशय सुंदर तयारी केली आहे, पण पर्व तिसऱ्याची तयारी मात्र इथून सुरू झाली आहे. आता सायकल आहे, नंतर बाईक येईल. आठ धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 59 धावांचा बाटला केला जातोय. लागोपाठचा तिसरा मारण्याची संधी आहे. इथे चेंडू गरंगळत जातोय सीमारेषेच्या पलीकडे आणि आता मात्र आकाश पाटील AK-47 सारखा डुडू 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 डू मारतोय हा तिसरा चौकार. ठोक डीजे. दोन हात वरती करून तसं सांगतात हा आलाय षटकार. ठोक डीजे मेरे यार. खूप महत्वाची आहे. मयुरेश भोड लिलया अतिशय सुंदर फलंदाजी त्याने केली, पण त्याच्यावरती आता गोलंदाजी करताना दडपण आलाय. आकाश पाटीलनं मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. यावेळेस चप्पल होऊन खेळले नाही आणि इथे चेंडूला केलंय मिस. निर्धाव चेंडूची होती सांगता. कमबॅक केलंय गोलंदाज मयुरेश भोडनं निर्धाव चेंडूचा मारा करून. इथे मात्र कंप्लीट झाले ते 5 चेंडू आणि धावा लागला स्कोर कार्ड वरती 18. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल P1च्या या षटकातील आणि शेवटच्या चेंडूच्या सामोरे जाईल फलंदाज आकाश पाटील. लांब लचक रनअप पाहायला मिळतोय मयुरेश भोडचा. मिश्रित गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. थोडस तांत्रिक अडचणी पाहायला मिळाल्या यावेळेस, पण या अडचणींवरती मात केलंय ते क्षेत्ररक्षकानं आणि धावा वाचवल्या त्या जवळ मी तर म्हणेल आपल्या संघासाठी 2. आणि या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती पहिलं षटक समाप्त झालं. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात, सरासरी राखली गेली. 20 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची गरज. येणारे 12 चेंडू 39 धावा या मैदानामध्ये रोखल्या जाऊ शकतात. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 39 धावा केल्या जाऊ शकतात. या जरतरच्या लढाईमध्ये एकीकडे जय हनुमान चिंचोली गोहे तर दुसरीकडे आई गावदेवी खरसुंडी. दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या या 2 टीम आमने सामने भिडताना पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आकाश पाटीलचे आपण खेळताना पाहिले. आता 6 चेंडू संदेश पाटील खेळणार का? या 6 चेंडूचा मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्ग वरती आलाय गोलंदाज वेल एक्सपिरियन्स. रायगड प्रीमियर लीग, खालापूर प्रीमियर लीग, लेदर क्रिकेट देखील चांगल्या पद्धतीने खेळतो असा गोलंदाज नरेश धानरूट, मॅन फ्रॉम खरसुंडी. डाव्याचा बॅटर स्ट्राइक एंड वरती आहे.
या देखील ओव्हर मध्ये किमान 20 धावा शोधाव्या लागतील. हाणामारीचं षटक येतंय का निर्णायक षटक येतंय. ही जोडी जी मैदानामध्ये आता अडचण निर्माण करतेय आई गावदेवी खरसुंडी संघासाठी, ती अडचण दूर केली जाईल का या षटकामध्ये, हे पाहण्यासाठी थेट मैदानामध्ये जाऊया. पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज नरेश तयार. नरेशचा हा चेंडू यावेळेस आशाभूत नजरेनं चेंडूकडे संदेश पाहत राहिला. पाहता पाहता तो प्रेमात पडला. पण या खेळामध्ये प्रेमात पडणं हे कठीण जाऊ शकतं. इथे तुम्हाला समोरच्या संघावरती राग संघर्षमय पद्धतीनं करावा लागतो. वेग वेग आणि वेग 120 च्या स्पीडनं मात्र या चेंडूला आपण पाहू शकतो. परावर्सच्या माध्यमातून या चेंडूला फेकला जातोय. तो मात्र नरेश धांद्रूट मात्र आता नरेश ठोंबरेची आठवण करून देतोय. लोअर फुलटा चेंडू होता, बॅट वरती पुरेसा आला नाही, पण या चेंडूवरती मिळेल ती एक धाव आणि आता आकाश पाटीलला स्ट्राइक दिली जाते. आकाश पाटीलला मात्र पहिल्या षटकामध्ये 20 धावा जमा करण्याचं काम केलं. या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ झाला, 1 धाव खर्च आली आणि टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 21. पाटला मात्र केला जातोय 59 धावांचा. डावा आणि उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये, जेव्हा जेव्हा डावा आणि उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये असताना सर, तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सातत्यानं क्षेत्ररक्षण हलवावं लागतं. थोडंसं डोकेदुखी गोलंदाजा वरती देखील पाहायला मिळतीये. त्याला देखील सातत्यानं चेंडूचा टप्पा इकडून तिकडे बदलावा लागतो. बदल हा निसर्गाचा एक भाग आहे, पण इथे बदलला गेला खेळ. जसा आकाश पाटील स्ट्राइक वरती आला आणि त्यानं आकाशाला गवसणी घालणारा उंच फटका खेळलाय. वाघाची धाड फोडलाय पहाड आणि यावेळी चेंडू पुन्हा एकदा मारलाय आर पार. मिळतील धाबा 6. इट्स अ षटकार. 8 चेंडू आणि आता 32 धावांची गरज. म्हणजे या 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा एकदा चिंचोली गोहे संघाला सुस्थितीमध्ये आणण्याचं काम करू शकतो. पण इथे चेंडू बराच वेळ हवेमध्ये झेल सुटलाय, तोही आकाश पाटीलचा. पण आकाश पाटील धाव घेताना थोडासा लेट पाहायला मिळाला, पण थेट इथे एक धाव मात्र मिळेल. कलेक्शन थोडंसं चुकीचं होतं. झेल सुटलाय. थंडीचं वातावरण वाढल्यामुळे असे परिणाम होऊ शकतात मैदानामध्ये. हा क्रिकेटचा खेळ, या खेळामध्ये कधी काय घडेल आणि कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. प्रवीण दुगाडे सर नेहमी म्हणतात, एक ऐसा क्रिकेट जो पल भर में रंग बदलता है. संदेश पाटील यावेळेस दांडी गुल झाली. नरेश धांद्रूटनं डाव्या हाताच्या एक हार्ड हिटर फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला आणि संधी आता असेल डीजे ऑपरेटर कडे.
येणारे आता शेवटचे 6 चेंडून विजयासाठी 31 धावांची गरज, म्हणजे 5 मोठे फटके मारावे लागतील. नेक्स्ट बॉलर कुणाल गोलंदाजी मार्क वरती आलाय. पंचांच्या डाव्या बाजूने तो गोलंदाजी करतोय. स्ट्राइक एंड वरती आकाश पाटील. आकाश पाटीलला मात्र या चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूनं लाईन भटकली. चेंडू दिशाहीन पाहायला मिळाला. पंचांनी पनिशमेंट दिली. स्वेर चेंडूचा इशारा. आता मात्र ट्विस्ट आलाय. शेवटचे 6 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 30 धावा कराव्या लागतील. जय हनुमान चिंचोली गोहे संघाला. आकाश पाटीलला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. 6 धावा. षटकार लेट आला पण थेट 6 धावांसाठी पाहायला मिळाला. वैभव पाटील यावेळेस थोडेसे विश्रांती करताना आयोजकातील एक मोठा हिस्सा जयजी पाटील, कुणालजी पिंगळे, सूरजजी ढोंबरे, निखिलजी देशमुख आणि प्रसाद देशमुख या सगळ्यांनी अतिशय सुंदरतेने ही सजावट आणि स्पर्धा भरवण्याचं काम मात्र पर्व दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करणारा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या कठीण परिश्रमामुळे या स्पर्धेला आता एक नवीन चैतन्य आणि नवीन ऊर्जा दुसऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळते. आयोजक मात्र थोडेसे आता सुटकेचा श्वास घेताना. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू आरपार. षटकार. होऊन दाखव तू धडाकेबाज. शेवटचे 4 आणि करायच्या 17 धावा. शेवटचे 4 चेंडू 17 धावा. इथे हा चेंडू मात्र विचार करण्यास भाग पाडतोय. करसुंडी संघाचे पाठीराखे सांगतात अचूक टप्प्यावरती गोलंदाजी कर गोलंदाजाला, आणि दुसरीकडे चिंचोली गोहे संघाचे पाठीराखे सांगतात एक मोठा फटका मार. आकाश पाटील पुन्हा एकदा प्रयत्न करतोय, पण यावेळेस शोल्डर डाऊन झालेत. खांद्यांची दिशा मात्र खालच्या दिशेने पाहायला मिळतीये. 1 या धावेने स्कोर कार्डची वाढ होते. टोटल 43. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. पंचांच्या उजव्या बाजूने आता गोलंदाजी करतोय. निर्णायक क्षणी त्यांनी 2 चेंडू मात्र सुरेख फेकलेत, सुरेख हाताळलेत. जोरदार प्रयत्न मात्र इथे फलंदाजाचा राहिला. सिंगल घेतली जाते. आता मात्र मॅच मध्ये पूर्णपणे पकड जकड निर्माण केली आहे ती आई गावदेवी खरसुंडी संघानं.
खरसुंडी नावामध्ये बरंच काय आहे हे मात्र या मॅच मध्ये सिद्ध झालं. वीरेश्वर संघाच्या सगळ्या खेळाडूंना विनंती असेल स्टेजच्या समोर तुम्हाला यायचंय. आजच्या रात्रीची शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि शेवटची मॅच असेल आई गावदेवी खरसुंडी संघाच्या विरोधात वीरेश्वर वरची खोपोली या संघाची. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मनीष. 9 चेंडू 32 धावांचं योगदान देणारा मनीष बारसकर ठरलाय या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला आपण यावं. कुणाल पिंगळे नेक्स्ट मॅचचा टॉस